नमस्कार, मी प्रथमेश. आपलं सर्वांचं नवराष्ट्रामध्ये स्वागत आहे. आपण पाहत आहे बातम्या सेकंदात. खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात राज्य सरकार विरोधात आजपासून शेतकरी जनाक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. शिवजन्मभूमीपासून ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारी रोजी नाशिक दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त 27वा युवा राष्ट्रीय महोत्सव यंदा नाशिकमध्ये होतोय. त्याच्या उद्घाटनाला पंतप्रधान येण्याची शक्यता वर्तवण्यात आली. अमरावतीमध्ये शरद पवार आणि नितीन गडकरी आज एकाच मंचावर येणार आहेत. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमात दोन्ही नेते मंचावर एकत्र दिसतील. 2023-2024चे ऊस दर धोरण राज्य सरकारने जाहीर केले. पुणे नाशिक महसूल विभागात उतारा 10.25% नुसार प्रति टन 3,150 रुपये, तर राज्यातील अन्य महसूल विभागात 9.5% नुसार प्रति टन 2,920 रुपये ऊसाचा भावदर असणार आहे. मुंबईतील सर्वात महत्त्वाकांक्षी असलेला प्रकल्प अर्थात MTHL ट्रान्स हार्बर लिंक याचं काम पूर्ण झाले. हा पूल आता उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात याचं उद्घाटन करू शकतात. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी पाहत रहा नवराष्ट्र.